देवगड तालुक्यामध्ये गाव कातवड श्री संत सैलानी बाबा गुरुदत्त ट्रस्ट रजिस्टर कातवड आयोजित 11व्या वर्धापन दिनानिमित्त आजचा हा 11वा वर्धापन दिन सोहळा मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी पार पडतो। प्रथमतः परमपूज्य सद्गुरू श्री जोई बाबा यांच्या चरणाची नतमस्तक होऊन त्याप्रमाणे संत सैलानी बाबा यांच्या चरणाची नतमस्तक होऊन सालाबादप्रमाणे श्री संत सैलानी बाबांचा भंडारा व श्री सत्यनारायण महापूजा आयोजित करून या ठिकाणी या परमेश्वराच्या नावासह परमेश्वराची भजनरूपी सेवा करण्याची सुवर्ण संधी आम्हा दोन भावांना या ठिकाणी उपलब्ध करून दिली। मी स्वतः गुरुवास विश्वनाथ गुरु मुक्काम पोस्ट वाडा तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग आणि सुखवस्तीसाठी परेल मुंबई आणि आजच्या या गगनवाणी भजनाच्या साधण्यासाठी प्रतिस्पर्धी दुवा म्हणून लाभले ते म्हणजे भजन सम्राट भजन महर्षी स्वर्गीय काशीराम बुवा यांचे शिष्य आदरणीय सुशीलबुवा होटकर भांडूप मुंबई आम्हा दोन बुवांच्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी श्री संत सैलानी बाबा गुरुदत्त ट्रस्ट यांचे मनपूर्वक आभार मानतो। येथे जमलेल्या भजन रसिकांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी मला पकवासात करतात नितीनजी घाडी भुवना पकवासात करतात म्हणजे महाराष्ट्रातील एक रथ ज्यांचे आपल्या कोकणभूमी असंख्य असे शिष्य त्यांनी घडवले ते म्हणजे आदरणीय महेशजी परब यांचे चिरंजीव वेणू परब आणि तबल्यावर गोळ्यांचे बंधू आदरणीय भोसनकर गोळ्यांची कोरस मंडळी माझी कोरस मंडळी यांचे देखील मनपूर्वक आभार मानतो। माझे तबल्यामधून या ठिकाणी आम्हाला आमंत्रित करून
हा जो बहुमान दिलाय ते म्हणजे आदरणीय आमचे मित्र देवेंद्रजी जोई आणि त्यांचा सगळा हा सत्संग परिवार त्यांचा देखील मनपूर्वक आभार मानून साधू संतांचा आशीर्वाद घेऊन थोड्या मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन किंवा आम्हाला जमलेल्या सर्वांच्या मातृदेवतेला पितृदेवतेला त्रिवार वंदन करून महाराष्ट्राचा आराधनेवत विघ्न होता गणपती गजाननाचरणी नतमस्तक होऊन माझी ग्रामदेवता स्वयंभू विघ्नेश्वराचा आशीर्वाद घेऊन माझी कुलदेवता आई कुलस्वामी अम्मा भवानी त्याच्या चरणी नतमस्तक होऊन सत्याचा वाली श्री सत्यनारायण यांच्या चरणी नतमस्तक होऊन त्याप्रमाणे कोकणची काशी ज्याला संबोधलं जातं तेव्हा ते श्री क्षेत्र कुंकेश्वर अशा माझ्या या कुंकेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन आई योगेश्वरीचा आशीर्वाद घेतो श्रीदेव कातोळेश्वराचा आशीर्वाद घेऊ त्याप्रमाणे आई पावनादेवी यांच्या चरणात श्री नतमस्तक होऊन संपूर्ण जगताचा वास येतो ते राम हे प्रतिपादक परस्त्री मातेवर समान मानणाऱ्या श्रीमंत योगी राजाशिव छत्रपतींच्या चरणी मानाचा मुद्रा करून माधव आई निरवते चरणी मानाचा मुद्रा करून त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचा मानवंदना देऊ आणि या भजन क्षेत्रात ज्याने आम्हाला घडवलं ज्यांनी हरिनामाचं झाड ज्यांनी लावलं ज्यांनी रुजवलं ते म्हणजे आपल्या या भजन संस्कृतीतील आपले संत म्हणजे आमची पंचरत्न या पंचरत्नांच्या चरणाची नतमस्तक होऊन त्यांना श्रीवार अभिवादन करून या ठिकाणी आपले सामने गाडीच्या आपले सामने संगीत वाडीच्या पहिल्या पर्वाला सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र. हॅलो हॅलो धन्यवाद. या ठिकाणी या कार्यक्रमासाठी साऊंड जो लाभलाय आज प्रत्येक ठिकाणी मी डबलवारीच्या माध्यमातून जातोय. खरोखर मनाची समाधानी या ठिकाणी वाटते आणि या कुंकेश्वर गावचं कुंकेश्वर कातवर गावचं रत्न आज आमचे सँडी नाणेरकर अतिशय सुंदर असा साऊंड काय सांगायची गरज नाही. ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी तुमचा साऊंड सर्व्हिसचं नाव नक्कीच त्या ठिकाणी सांगतो. अतिशय सुंदर असा हा साऊंड या ठिकाणी लाभलाय. त्यांचे देखील माझ्या मंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतोय. प्रथमतः या ठिकाणी ज्या अनुषंगाने आजचा हा डबलवारी भजनाचा आमने सामने डबलवारी भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण संत सैलानी बाबा यांची भजनरूपी सेवा करण्याची सुवर्ण संधी आम्हा दोन बुवांना भाऊ आपल्याला लाभली आहे. त्याचं कुठेतरी आपण सोनं करू नाही का. कारण दत्त महाराजांचा आशीर्वाद आज कलियुगाचा तारणहार जर कोण असेल तर श्रीपाद श्री वल्लभ एकमेव अवतार आणि असे दत्तगुरु या ठिकाणी साक्षात या कार्यक्रमासाठी आज आशीर्वाद देण्यासाठी आपल्या या ठिकाणी उपस्थित होणार बुवा याची खात्री देतो. कारण जोईल बाबा म्हटलं की एक नातं वेगळं आहे. परमेश्वराचं आणि त्यांचं नातं वेगळं आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रथमतः भजनाच्या माध्यमातून ज्याप्रमाणे भजनं चालली त्याप्रमाणे भजनाच्या माध्यमातून प्रथमतः परमेश्वराचं नामस्मरण आपण करूया. आज दोन्ही भावांकडून जेवढी लोक या ठिकाणी आली व कुंकेश्वरमध्ये होतो संध्याकाळपासून कार्यक्रम लोक माणसं बघून म्हणजे जे कोण बुवा आज दुपारपासून चर्चा होती की आज चांगलं भजन ऐकायला मिळणार. ही बुवा तुमची आमची खूप पावती नाहीतर आम्ही असेच वरतीने आलो. लक्षात घ्या. भजन स्पर्धा म्हणा भजन स्पर्धेच्या माध्यमातून आज बुवा आम्हाला थोडं का होईना जास्ती म्हातारे नाही येते पण थोडेसे का होईना आम्हाला सिनियर आहेत त्यांच्याकडून आम्ही प्रथमतः यांच्या स्पर्धा घालायच्या. त्याच्यानंतर यांचं शिकून
आम्ही कुठेतरी त्या स्पर्धेच्या माध्यमातून आणि 10-12 वर्ष आपल्या स्वतःच्या गुरुला कोरस म्हणून आम्ही साथ संगत केली खाली बसून, त्यामुळे कुठेतरी बुवा बनू शकलो। त्या पद्धतीने ज्याप्रमाणे आमच्या गुरुजनांनी या ठिकाणी भजनं केली त्या परंपरेनुसार या ठिकाणी भजनाला सुरुवात करतो। धन्यवाद। आई महाकालीचा पण आशीर्वाद या ठिकाणी साक्षात अवतरणार हे मात्र नक्की। धन्यवाद। धन्यवाद बुवा। काल मला वाटतं तुमचा अनुभव असा त्या व्यक्तीचा, म्हणजे 3च लोक आहेत आपल्या संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात, जे सांगून काय सांगायची गरज नाही। ह्या वेळ आपल्याला तर त्याच्यातला काय कळत नाही, पण एक समाधान वाटतं की बसल्या बसल्या आपल्याला हवा तसा आवाज या ठिकाणी मिळतो। धन्यवाद देतो। विश्वाचा विश्राम रे स्वामी माताराम, विश्वाचा विश्राम रे स्वामी माताराम रे, आनंद स्वामी नाम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माताराम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माताराम रे, विश्वाचा विश्राम रे स्वामी माताराम रे।
पहिलं सांगितल्याप्रमाणे भजन या रूपाने भजनाला सुरुवात करतो. कारण जोडी तशी आहे, अशी भजनं करायला बुवा खूप क्वचित मिळतात नाही का. कारण ह्याचे धन्यवाद आयोजकांना दिले पाहिजे. कारण अशी जोडी जर असली, नाहीतर काय ठेवतात, एक गाणारा ठेवतो म्हणजे खेळट्याक मेकटा आणि एक चष्मेवालू ठेवतो. हल्ली बरे चष्मे काढला ना त्यांनी, चष्मे बदलला, रेबॅन बिबॅन तू चष्मा घेतला ना, बघितलं ना, सुपारी वाढली असतात त्याची. पण अतिशय आज खरी कसोटी माझी आहे. कारण ज्याप्रमाणे बुवा ज्या ताकदीने गातात, म्हणजे प्रत्येक गाण्याला न्याय देणं, आणि त्यावेळी अशा बुवांबरोबर बाजी करण्यापूर्वी बुवा तयारी करावी लागते अगोदर नाही का. म्हणजे गोठणकर बुवा काय गाऊ शकतात, कारण ते रागाची मांडणी करताना त्या रागामध्ये नाट्यसंगीत, नाहीतर अशी गाणी किती जण म्हणणारे आहेत बुवा, पण त्या रागामध्ये नाट्यसंगीत, भक्तिगीतं नाही का, जी भजन रसिकांच्या मनावर बिंबलेली आहे, ती गाण्याचा पुरेपूर त्या गायकाला न्याय देण्याचं काम आज गोठणकर बुवा आणि त्यांच्या पाठीमागे बुवा कुठेतरी आम्ही शिकतोय नाही का. म्हणून आज कितीतरी झाली, चंद्रकांत जाधव बुवा, मी, आमचे शेतकर बुवा असतील, विशाल मसूरकर, उमेश वंजारे, सुजित परब असतील, अभिषेक शिरसाट, अरुण घाडी, हे एवढ्या सगळ्या मंडळीत बुवा तुम्ही आमचा सिनियर आहात, ऐकलाय, म्हणजे वयान जरा मोठी आज. तो कुठेतरी काय बोलावं नाही का. कारण मूल जेव्हा जन्माला येतं त्याला बोलण्यासाठी 1.5 ते 2 वर्ष लागतात नाही का. पण काय बोलावं, कसं बोलावं आणि कुठे बोलावं हे समजण्यासाठी मनुष्याचं पूर्ण उभं आयुष्य निघून जातं, तरी पण मनुष्याला समजत नाही. ती खरी कसोटी आज माझी आहे या ठिकाणी. कारण बुवा ज्याप्रमाणे भजन करणार नाही का, आज वास्तविक माझ्या मुखातून या ठिकाणी वेळा वगैरे काही शब्द जाणार नाही, पण तरी पण काही विषय जे तुमच्यापर्यंत मांडायचे आहेत आणि ते पण जोडीवाल्या बुवाला सांभाळून नाही का. कारण चांगल्या संस्कारातून घडलेली ही मंडळी आहेत. कारण आम्ही ज्या ठिकाणी भजन करतो, आता हे भजन आज या ठिकाणी महिला वर्ग फार कमी आहे, पण महिला वर्गांची उपस्थिती का नाही त्याचं कारणीभूत म्हणजे हे भजनी बुवा आहे, आम्ही लोक आहोत. आज या ठिकाणी खात्री देतो की त्यांचे हात, महिलांचे हात त्यांच्या कानावर जाणार नाहीत आम्ही जे काही शब्द मांडू, एवढी या ठिकाणी खात्री देतो आणि भजनाला सुरुवात करू. कारण हे हरिनामाचं झाड आज स्वर्गीय, आपण फक्त बुवा मोजक्या बुवांची नावं घेतो नाही का. कारण त्यांनी तर काम अपार केलंय, थोडं काम केलंय, हरिनामाचं झाड जे लावलंय. आज आमच्या आरेगावचं रत्न नाही का, ज्यांना महाराष्ट्र सरकारचा प्रथम पुरस्कार मिळाला, एकमेव पुरस्कार. बाकी बुवा सुरमणी, स्वराधीश हे काय लोकांनी म्हटलेलं आपले, म्हणजे हे प्रत्येकाचे चाहते असतात बुवा. आमचा काही पुरस्कार नाही मिळाले, पण खरा पुरस्कार मिळाला तो आपल्या देवगडगावचं आरेगावचं रत्न स्वर्गीय चंद्रकांत बुवा कदम कोकण कलाभूषण हा पुरस्कार या आमच्या बुवांना मिळाला. आज त्यांची स्मारक बुवा झाली. आज कदम बुवांचं स्मारक झालं, परशुराम बुवांचं स्मारक, विलास पाटील बुवांचं स्मारक झालं नाही का. पण आज बुवा आपण एवढीच नावं घेतो. आज माझ्या आजोबा जयराम बुवा घाडीगावकर नाही का, आज बुवा विजयपर बुवा ज्या पद्धतीने गातात, ज्या लेवलने गातात, त्या लेवलने बुवा आपले जयराम बुवा गायचे नाही का. पहाडी आवाज, इतर ठिकाणी कधी थोडकी भजनं असली तरी ठीक होतं, पण आज बुवांची मंडळी या ठिकाणी आमचे रमेश मामा असतील, आमचे श्रीमामा, आमचा सगळे मामा त्यांच्या कोरसला असायचे. गणपती एवढे नाकी न व्हायचे, म्हणजे पहाडी आवाज सगळी गाणी त्या बांधणीची बुवा आणि विलंबित. अरे आज कित्येक वर्ष म्हणजे पखवाज म्हणजे हे रत्न बुवा ही दडलेली रत्न आहेत पडद्या मागची. आज दामूघाडी, आज संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 1 नंबर वाद्य म्हणजे आमचे दामूघाडी. आज परशुराम बुवांची पडेलमध्ये बाजी होती बुवा, बुवांचं वाजपेयी आले नव्हते आणि त्या भर एवढं भजन रसिक पूर्ण महासागर लोटला होता. आणि त्यावेळी बुवांनी पेटीवरून अनाउन्समेंट केली, ह्या भजन रसिकांमध्ये एखादा कोण वाजपेयी असेल जे भजन वाजवू शकेल त्यांनी पुढे यायचं. आणि या व्यक्तीने विदाऊट रेसन त्या ठिकाणी पुढे जाऊन आज परशुराम बुवांची पूर्ण बारी त्या ठिकाणी वाजवलेली, परशुराम बुवांची थाप स्वतःच्या पाठीवर पाडून घेतली असे आमचे दामूघाडी. कारण अशा लोकांच्या मध्ये आज बुवा भजन करायचं आहे, त्यामुळे परमेश्वराचं प्रथमतः आपण नामस्मरण करू आणि तदनंतर जे काही दोन्ही बुवा आम्ही विषय मांडू चांगलंच सांगून या ठिकाणी जाणार, एवढं मात्र नक्की. धन्यवाद.
कारण भेटो बुवा आजकालची सवय तशी काय की सगळ्यांचे आभार मानतात सुरुवातीक बसल्यापासून जोडीवाल्याचे पण आभार मानतात पण या गाण्यात त्यांची प्रार्थना झाली की त्याचा असो कांडावू सुरुवात करतो हो म्हणजे बसावा रे म्हणजे संपावा न म्हणजे नमावा ही व्याख्या सांगतात भजन म्हणजे काय बरं एकाच पुढे सोडला की दुसरं बोलतो गावभर भ म्हणजे भजावं न म्हणजे नमा अरे पण कोणाक भजतात 184 मधून हा शेवटचा मनुष्य जन्म आहे बघा आज या सगळ्या मागील जन्मामध्ये कोणाची ओळख नव्हती परमेश्वर कोण आई वडील कोण बहीण भाऊ कोण कोणाची परमेश्वराने ओळख नाही दिली होती शेवटचा हा जन्म हा मनुष्य शेवटच्या योनीतील हा जन्म मनुष्य जन्म हुआ नाही का आणि या जन्मामध्ये परमेश्वराने सगळ्यांची ओळख करून दिली आहे आपले आई वडील कोण बहीण कोण भाऊ कोण नातेवाईक कोण परमेश्वर कोण का तर इतर जन्मात बुवाची पाप केली त्याचं प्रायश्चित्त म्हणून या जन्मामध्ये तुम्हाला सगळ्यांची ओळख करून दिली आणि ती फक्त हे कलियुग हा शेवटचा आपल्याला हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपल्याला जर सुटायचं असेल तर एकमेव 2 अक्षरांचं ते फक्त राम नाम त्याच्या पलीकडे बुवा काय नाही म्हणून या ठिकाणी जास्ती काय नाही बोलता बुवा प्रथमतः त्या भगवंताचे नामस्मरण या ठिकाणी आपण करूया हरवले